नमस्कार मंडळी. तर आज मी मालवणी पद्धतीमध्ये वांगे, बटाटा आणि शेंग ह्याची भाजी करते. तर ती कशी करते ती मी तुम्हाला दाखवते. तर हे वांगं कापून घेतलं आहे. हा शेवग्याच्या शेंगा आहेत त्या कापून घेतल्या आहेत. त्याच्यावरती सालं काढून घ्यायचे. हा बटाटा बारीक कापून घेतला आहे. फोडणीसाठी कांदा घेतला आहे, मोहरी घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे. तर आता माझं ना ते मी 2 चमचे तेल घेतलं आहे. तर मी तेलामध्ये ही मोहरी टाकून घेते कारण तेल तापलेलं आहे. हा कांदा घेतला आहे. तर आता मोहरी तडतडली आता ही मोहरी तडतडली आहे. तर त्याच्यामध्ये मी हा कढीपत्ता टाकते. त्याच्यामध्ये हा कांदा टाकते. कांदा व्यवस्थित दळून घेते. तर आपला कांदा लवकर शिजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते आहे आणि त्याच्यामध्ये ही चिमूटभर साखर टाकते. तर आता हा फोडणीचा कांदा थोडासा ब्राऊन व्हायला देते. तर मी हे लाल तिखट घेतलं आहे, मालवणी लाल तिखट, हळद घेतली आहे आणि हा चिमटभर हिंग घेतला आहे आणि हे मीठ आहे आणि हे मी ओलं खोबरं घेतलं आहे. हे वाटप घेतलं आहे म्हणजेच कांदा, आलं, लसूण आणि नारळ हे भाजून त्याची वाटप करून घेतलेलं आहे, जे आपण चिकनला वगैरे घालतो तसं. आणि हे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे. याला काही जास्त साहित्य लागत नाही. तर आता हे फोडणीचं 1-2 मिनटं मी हा कांदा शिजू देते. ना ब्राऊन होत आला आहे तर मी त्याच्यामध्ये हे मसाले टाकते आणि त्याच मसाल्यावरती तर ह्यामध्ये मी आता ह्या शेंगा घालून घेते आणि ह्याच्यामध्ये हे वांगं घालून घेते. तर आता मी हे बटाटा, शेंग आणि वांगं त्याच्यामध्ये मसाले सगळे घातलेले आहेत. तर आता काय करते मी ह्यावरती हे ताटामध्ये पाणी ठेवून 1-5 मिनटं शिजायला देते. तर आता हे बघा, हे वरती जे मी पाणी ठेवलेलं ना ते पाणी उकळलेलं आहे आणि ही खालती भाजी हे बघा 1-5 मिनटं झालेली आहेत. वरती पाणी ठेवल्यामुळे काय झालं, आपली खालती भाजी ही लागली नाही आहे. तर मी त्याच्यामध्ये काय करते, हे वाटप टाकून घेते आणि हे शेंगदाणा टाकते आणि त्यावर हे उकळतं जे पाणी आहे ना, जे उकळलं पाणी ते आतमध्ये टाकते. म्हणजे काय होणार, आपली भाजी लवकर शिजणार. तर आता हे एक स्लो गॅसवर तर आता ह्याच्यामध्ये मी हे उकळतं पाणी टाकलं आहे ना. तर आता आपली ही भाजी ना होत आलेली आहे. तर त्याच्यावरती मी जरासं हे ओलं खोबरं टाकते. त्याच्यामध्ये वाटप टाकलं आहे त्याच्यामुळे खोबरं टाकण्याची काही गरज नाही आहे. कोथिंबीर टाकते आणि 1-2 मिनटं शिजू देते. आपली भाजी रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही शेंग, वांगे, बटाटा भाजी छानपैकी अशी भाजी तयार झालेली आहे. तर ही आपण भातासोबत किंवा भाकरी चपातीसोबत खाऊ शकतो.